नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे। आज आपण BA द्वितीय वर्ष प्रशासन यामध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन बाबत असणाऱ्या नॅशनल पॉलिसी 2007 ही या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन संबंधी कशा पद्धतीनं हे कंडिशन्स एनेबल करण्यासाठी यामध्ये महत्त्वाच्या काय तरतुदी याचं सविस्तर विश्लेषण आपण इथे बघत होतो। आज आपण यामध्येच ह्या भागाला या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। यामध्ये आपण मागच्या वेळी जे बघितलं त्याच्या पुढे की धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ह्या ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचं पब्लिक डोनेशन हे एक मुख्य स्रोत असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघतो की पब्लिक डोनेशन हा ह्या व्हॉलंटरी सेक्टर्सचं एक मुख्य स्रोत असलेलं आपल्याला दिसून येतं। खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सना पब्लिक डोनेशन हे मिळत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। या पब्लिक डोनेशनच्या माध्यमातून या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स जे आहेत, ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आपले कार्य, आपले उद्देश साध्य करण्यासाठी सातत्याने करीत असते। नाना विविध अशा सर्वसामान्य ते अनेक उद्योजक अशा या सर्व माध्यमातून या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला हे पब्लिक डोनेशन मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला जे काही एकूण मिळकत आहे, ह्या मिळकतीमध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो म्हणजे या पब्लिक डोनेशनचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। यामध्ये पब्लिक डोनेशनसाठी हे पब्लिक डोनेशन मोठ्या प्रमाणावर या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला मिळावे यांचे जे मुख्य स्रोत आहे, हे स्रोत यामधून या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला हे फंडिंग ही मोठ्या प्रमाणावर व्हावी, त्यामधून इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा याबाबत तरतुदी करण्यात आलेली आहे। जसं आपण बघतो की कोणतेही चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटी वर्कसाठी केलेले जे काही डोनेशन आहे, हे डोनेशन हे करमुक्त करण्यात येते। म्हणजे त्या रकमेवरील तुमच्या म्हणजे इन्कम मधून, तुमच्या मिळकतीमधून ती रक्कम त्या ठिकाणी वजा करून मिळते, जेणेकरून त्या रकमेवर टॅक्स पे करण्याची आवश्यकता राहत नाही। तर अशा पद्धतीनं हे जी सूट मिळते, ही सूट यामधून अनेक वेळा की हे डोनेशन्स देत असलेले आपल्याला दिसून येतात आणि कर्मचारी सुद्धा ह्यांच्या जर इन्कम टॅक्स फॉर्म मध्ये बघितलं तर त्यांनी अनेक चॅरिटेबल ट्रस्टला चॅरिटी वर्कसाठी डोनेशन दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि या तरतुदी विशेषत्वाने या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून की ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे डोनेशन्स उपलब्ध व्हावे, फंडिंग उपलब्ध व्हावी आणि यासाठी सातत्याने हे डोनेशन हे त्या चॅरिटेबल ट्रस्टला मिळत असलेले आपल्याला दिसून येतात। परंतु यामध्ये कटाक्षाने हे बघण्यात येते, ही जी तरतूद आहे, ही तरतूद ह्याचा वापर कोणत्याही परिस्थितीमध्ये वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी होऊ नये, वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी झाला नाही पाहिजे। यासाठी आपण बघतो की या बाबीकडे कटाक्षाने एव्हाना याची नोंद ज्या वेळेस त्याच्या इन्कम टॅक्स फॉर्म मध्ये होते, त्या ठिकाणी सुद्धा त्याची वैधता ही त्या मोठ्या प्रमाणावर तपासण्यात
येत असते, जेणेकरून की हा फंड्स खरंच त्या ठिकाणी त्या चॅरिटी वर्कसाठी गेलेला आहे का. त्यानंतर ती जी मिळकत आहे त्या चॅरिटेबल ट्रस्टची, त्या चॅरिटेबल ट्रस्टने ज्या ठराविक कार्यासाठी हे डोनेशन, पब्लिक डोनेशन हे घेतलेलं आहे, हे मिळालेली मिळकत, हे पब्लिक डोनेशन हे त्याच ठराविक कार्यासाठी खर्च केलेलं आहे का, हे त्या ठिकाणी बघण्यात येत असते. त्याचप्रमाणे आपण बघतो की अनेक या NGO किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स या विदेशातनंही मोठ्या प्रमाणावर डोनेशन हे मिळवित असतात. हे जे विदेशातनं जे डोनेशन मिळतं, ह्या मिळणाऱ्या डोनेशनवर शासन हे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं. आपण मागच्या लेक्चरमध्येही आपण बघितलेलं आहे की हे जे येणारं विदेशातलं डोनेशन आहे ते पूर्णपणे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ऍक्ट अंतर्गत या डोनेशनवर या ठिकाणी त्याची तपासणीही होत असते. त्या अनुषंगाने फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ऍक्ट जो आहे त्यामधील तरतुदीनुसार ह्या सर्व बाबी, हे सर्व व्यवहार झालेले आहे की नाही, याही बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येते. यामधून काय होतं, यामधून केवळ कंट्रोल करणे हीच बाब त्या ठिकाणी महत्वाची नाही, तर यामुळं काय होतं की ट्रान्सपरन्सी राहून जाते. आणि ही ट्रान्सपरन्सी ही या होणाऱ्या व्यवहारामध्ये एक महत्वाची बाब आहे. त्याचबरोबर ह्या विदेशातनं येणाऱ्या एकूण जो काही फंड आहे, ही जी होणारी जी काही फंडिंग आहे, त्याची जी स्क्रीनिंग नॉर्म्स आहेत, हे स्क्रीनिंग नॉर्म्स या ऍक्टमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या स्क्रीनिंग ऍक्टमधून हा जो काही पैशाचा व्यवहार, पैशाची लेनदेन ही जी काही झालेली आहे, ही या सर्व बाबी या नेमून किंवा ठरवून देण्यात आलेल्या नियमानुसार झालेल्या आहेत की नाही, हे त्या ठिकाणी बघण्यात येत असतं. कारण हा जो येणारा पैसा आहे तो विदेशातनं आलेला आहे आणि तो येणारा पैसा हा कुठल्या उद्देशाने या ठिकाणी आपल्या देशामध्ये देण्यात आला, त्याच उद्देशासाठी तो जातोय की नाही किंवा वापरल्या जातोय की नाही, या सर्व बाबी या स्क्रीनिंग नॉर्म्सच्या अंतर्गत बघण्यात येत असतात. त्याचबरोबर एकूण जे फॉरेन फंडिंग आहे ते पूर्ण व्यवहार हे एकाच सिंगल अकाउंट मधनं हे त्या ठिकाणी करण्याचं बंधनही घालण्यात आलेलं आहे, जेणेकरून की मल्टिपल अकाउंट्स मधनं जर का हे व्यवहार झाले, एकाच व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचे जर का मल्टिपल अकाउंट मधनं हे व्यवहार झाले, तर यामध्ये एक बाब महत्वाची आहे की यामध्ये जी ट्रान्सपरन्सी राहू शकत नाही आणि ह्या फॉरेन फंडिंगचा मिसयूज होऊन काही घातक बाबीही पुढे येऊ शकतात. त्यामुळं या सर्व बाबी या ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर तपासण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर आपण बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंट हे या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला जे विविध स्वरूपाचे प्रोजेक्ट्स आहेत, ह्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही बऱ्याच प्रमाणामध्ये फंडिंग ही या ठिकाणी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सना उपलब्ध होत असलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर
आर्थिक व सामाजिक महत्त्व असणारे जे काही प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पाबाबत केंद्र शासन काही ठराविक स्वरूपाची आवश्यक अशी गाईडलाईन ही या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनला देत असतं आणि त्या अनुषंगाने हे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी ती व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हे पूर्ण करीत असते. आपण जी काही फंडिंग ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सला येते, ही पूर्ण फंडिंग जी आहे ही ठराविक कायद्यामार्फत किंवा ठराविक कायद्याच्या अनुषंगाने ही त्या ठिकाणी आहे की नाही आणि त्याचबरोबर त्याचा विनियोग, त्याचं युटिलायझेशन सुद्धा त्या ठिकाणी बघण्यात येत असतं. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे आपल्या अंतर्गत रजिस्टर्ड ज्या काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सचं स्वायत्तता याला बाधा न येता त्याच्यावर कशा प्रकारे प्रभावी नियंत्रण ठेवता येईल या संदर्भात काम करत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर वेळोवेळी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स बाबत जे काही नियम आणि जे काही कायदे आहेत, ह्यामध्ये येणाऱ्या अमेंडमेंट ह्या सुद्धा त्यांना वेळोवेळी लागू ही करत असतात. त्याचबरोबर आपण बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मार्फत अनेक वेळा या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स मध्ये काम करणाऱ्या त्यांचे डायरेक्टर्स असो, त्यांचं मॅनेजमेंट असो अथवा त्यांचे कर्मचारी असो, यांना वेळोवेळी ट्रेनिंग देण्याचं कार्य सुद्धा करीत असतं. यासाठी विविध स्वरूपाच्या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग हे शासनाच्या प्रशिक्षण केंद्रातच आयोजित करण्यात येतात आणि शासनाच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आवश्यक असे प्रशिक्षण हे शासनामार्फत देण्यात येत असतं आणि यामधून ती ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचं कार्य, त्यांची भूमिका ही सुद्धा अद्ययावत व्हावी आणि जेणेकरून याचा लाभ जनसेवेसाठी मिळावा. त्याचबरोबर जनसामान्यांना योग्य स्वरूपाच्या ज्या काही सामाजिक सुविधा आहेत, ह्या सुविधा यांच्यामार्फत वेळेवर यशस्वीपणे चांगल्या रीतीने प्राप्त व्हाव्या, अशा पद्धतीनं हे प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतात. यामध्ये उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्र राज्यामध्ये यशदा पुणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकॅडमी या ठिकाणी हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या डेलिगेटसाठी हे अशा पद्धतीचे प्रशिक्षण जे आहे हे आयोजित करण्यात येत असतं. यामधून काय होतं, यामधून प्रशिक्षणामधनं त्यांचं ज्ञान, त्यांचं माहिती ही तर अद्ययावत होतेच होते, परंतु यामधून ह्या ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सचं ह्या शासनाशी असणारं जे बॉन्डिंग आहे हे सुद्धा अधिक घट्ट होण्यासाठी मदत होते. यामधून शासनाला पण अनेक स्वरूपाच्या सेवा, अनेक स्वरूपाची कार्य ही परस्पर सहयोगाने करायची असतात आणि या सर्वच एकूणच उद्देशातून शासन त्या ठिकाणी
हे असल्या प्रशिक्षणाचं आयोजन हे करीत असतं। यामध्ये विकासामध्ये भागीदारी हा भाग या धोरणामधला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।